नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण सध्या आपल्याला मालिकेत बघायला मिळत आहे की आता अर्जुन आणि अश्विनमध्ये चांगलंच वैर निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्याला कारणीभूत आहे तर ती प्रिया. खरं तर अश्विनही खूप मोठा झालेला आहे, चांगला डॉक्टर आहे, पण मात्र तो स्वतःच्या बुद्धीचा जराही विचार करत नाही. प्रिया त्याच्या डोक्यात जे काही भरत असते त्याचंच त्याला खरं वाटत असतं. त्याने अर्जुनवर नको ते आरोप लावत त्याला लोभी म्हणलं. त्याचमुळे आता अर्जुनच्या मनाला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तो आता रडत असतो. तर अशा परिस्थितीत खंबीरपणे अर्जुनच्या बाजूने सायली उभी राहत म्हणते की मी तुम्हा दोघा भावांमधील दुरावा नक्कीच मिटवेल. आणि अहो तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे, हे अश्विन भाऊजी नाही तर प्रिया बोलत आहे. अश्विन भाऊजींना मी आणि तुम्ही चांगलंच ओळखतात, हे सगळं काही प्रियानेच त्यांच्या डोक्यात भरवलं आहे. तर सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनला धीर आलेला असतो, पण मात्र दुसरीकडे प्रिया ही आणखीनच आता अश्विनचे कान भरत असते. तर आता मूर्ख अश्विनलाही प्रियाचंच खरं वाटू लागले. तो आता स्वतःहूनच बोलत असतो की लहानपणापासून सगळं काही अर्जुन दादालाच भेटत आहे. दादाला जे काही पाहिजे असेल ते त्याला एका शब्दात मिळायचं, पण मला 10 वेळा मागितल्यानंतर ते घरचे द्यायचे. पण यावेळेस आता मी असं काही होऊ देणार नाही. तर प्रिया मनातल्या मनात म्हणते की जे काही मला करायचं होतं ते हा स्वतःहूनच बोलत आहे, त्यामुळे तिचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला आहे. तर घरामध्ये एवढा सगळा तमाशा होत असताना दुसरीकडे न्यूज येते की वात्सल्य आश्रमामध्ये पुन्हा एक नवीन बॉडी सापडली आहे. खरं तर हा सगळं काही मधुभाऊंना पुन्हा जेलमध्ये अडकवण्याचा दामिनीचा प्लॅन असतो आणि तिने महिपतला सांगून हे सगळं काही केलेलं असतं. संपूर्ण पोलीस आणि पत्रकार तिथे पोहोचलेले असतात आणि आता वात्सल्य आश्रमामध्ये एक डेड बॉडी म्हणजेच सांगाडा तिथे सापडतो. त्याचमुळे आता मधुभाऊंच्या नावावर तो आश्रम आहे, म्हणजे हा खून त्यांनीच केला असेल याच्या संशयावरून आता पोलीस अर्जुनच्या घरी मधुभाऊंना अरेस्ट करण्यासाठी येतात. अर्जुनला माहिती असते की असं काही होणारच आहे, त्यामुळे तो चैतन्याला अगोदरच त्यांची बेल करण्याचे पेपर बनवण्यासाठी सांगतो. पोलीस आता मधुभाऊंना अटक करणार त्या अगोदरच अर्जुन आता त्यांची बेल करवतो. त्यानंतर मात्र आता दामिनीचा अर्जुनला फोन येतो आणि ती बोलू लागते की आता या संकटातून तू कसं वाचवशील. अरे अर्जुन, तुला का वाटलं तू एका हायरिंगमध्ये मला हरवशील आणि मी शांत बसेल काय? एवढं वर्ष असंच नाही मी वकिली करते. या दामिनी देशमुखचा रेकॉर्ड आहे, आजपर्यंत एकही केस मी हारले नाही आहे. त्यावर अर्जुनही म्हणतो की मी सुद्धा रविराजांचा शिष्य आहे. तुम्ही जरी एकही केस हारले नसाल पण ते खोट्याच्या सहाय्याने, पण मी सत्य दाखवून ही केस जिंकणार आहे. तर आता अर्जुन आणि दामिनी वकीलमध्ये चांगलीच जुंपलेली असते. दामिनी वकीलला काही करून ही केस हारायची नसते, तर अर्जुनला ही केस जिंकायची असते. कारण अर्जुनने सायलीला वचन दिलेलं आहे की तो मधुभाऊंची निर्दोषपणे सुटका करेल. तर मित्रांनो, आता कोर्टाची तारीख असते, तर त्या ठिकाणी आता कोर्टामध्ये दामिनी वकील हे मधुभाऊंवर आरोप करत म्हणते की त्या दिवशी रात्री विलासचा नाही तर तिथे आणखी एका माणसाचा खून झाला होता. म्हणजेच त्या रात्री आश्रमात 2 खून झाले होते, एक विलासचा आणि दुसरा विलासचा जीव वाचवण्यासाठी आलेला त्याचा मित्र. आणि हे दोन्ही खून मधुभाऊंनीच केले आहेत अशी ती ठामपणे कोर्टात बोलू लागते. आणि महिपतच्या मदतीने पैसे खावडून तिने काही खोटे पुरावे आणि साक्ष्यसुद्धा उभे केलेले असतात. तर या हायरिंगमध्ये दामिनी वकीलने अर्जुनला हरवलेले असते आणि मधुभाऊंना शेवटी अटक पुन्हा होते. यावेळेस आता दामिनी वकील अर्जुनला म्हणते की बघ, लास्ट टाईम तू मला हरवलं होतंस, पण यावेळेस मी तुला दुप्पट हरवलं आहे. त्यावर आता अर्जुन हसतच म्हणतो की हा तर सगळा माझाच प्लॅन होता. म्हणूनच तुम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेस मधुभाऊंना अटक करायची मागणी केली तर मी काहीच बोललो नाही. आणि तुम्ही हा सगळी जी स्टोरी बनवली आहे ना की आश्रमात 2 खून झाले होते, हे सगळं काही मी शोध लावणारच आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या दोघांनाही माहिती आहे की ती डेड बॉडी तुम्हीच तिथे ठेवली होती. हे कटकारस्थान करून तुम्ही आणि महिपत तुमच्याच प्लॅनमध्ये अडकले आहेत, असं हसतच म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. तर मात्र आता अर्जुनचं हे बोलणं दामिनी वकीलच्या चांगलंच कानावर पडलेलं असतं आणि ते आता खूपच घाबरते. दामिनी वकील विचार करू लागते की मी मधुभाऊंना अटकही केली, त्यांना खुनाच्या आरोपात पुन्हा जेलमध्येही टाकलं, तरी अर्जुन काहीच बोलत नाही आहे. या उलट तो इथून हसत निघून गेला, म्हणजेच नक्की काहीतरी गडबड आहे. त्यावर सायली आता दामिनीला म्हणते की कधीही वाघ शिकार करत असताना 2 पावले मागे घेतो. तर प्रेक्षकांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.